जय श्रीकृष्ण मंडळी, आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वजण कूल, काही टेन्शन, काही प्रॉब्लेम सगळं विसरून जायचं आणि शांततेत व्हिडिओ बघायचा. अरे प्रॉब्लेम कोणाच्या लाईफमध्ये नाहीये. काही प्रॉब्लेमशी लढतात आणि काही प्रॉब्लेममुळे रडतात. आता तुम्ही रडणाऱ्यांच्या कॅटेगरीमध्ये आहे की लढणाऱ्यांच्या कॅटेगरीमध्ये, ते तुम्ही ठरवायचं. ठीक आहे. आजचा व्हिडिओ एकदम तुमच्यासाठी गेम चेंजिंग करणार. व्हिडिओच्या शेवटी जाताना तुम्ही एका नव्या एनर्जीने, एका नव्या प्रॉपर पद्धतीने नक्की अभ्यास करून यश मिळवसाल ही तुम्हाला 100% गॅरंटी देतो. काय असतं माहिती का, एक्झाम एक्झाम म्हटले की चला फॉर्म भरायचा, भरला, मग दुकानावर जायचं, पुस्तक आणलं, वाचलं, 3 महिने अभ्यास केला, त्याच्यानंतर रिझल्ट आला, रिझल्ट मध्ये नाव नाही, डिप्रेशन. दुसरा फॉर्म आला, दुसरं पुस्तक आणलं, वाचलं, अभ्यास केला, पेपर दिला, तरी नाव नाही रिझल्ट मध्ये. चुका कुठे करत आहे आपण? आपण चुकतो कुठे? आपल्याला सांगणारे कोण आहेत? किंवा आपण स्वतःचा अनालिसिस करतो का की नाही आपण ही चुकी करत आहे, आपण या ठिकाणी आपण चुकलेलो आहे? नाही करत ना. आपण फक्त काय, आपण रॅट रेस म्हणजे उंदरांची रेस, त्या रेसमध्ये आपण जातो, मागचा आपल्याला पुढे ढकलत चालतो. आपल्याला नेमकं करायचं काय ते आपल्याला काही कळत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून मी तुमच्यासाठी एक जबरदस्त सोल्युशन घेऊन आलेलो आहे. फक्त शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. शेवटी तुम्हाला जाता जाता तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू राहील की नाही आज काहीतरी नवीन शिकलो. एक्झामची तयार करताना गोल काय असतो, प्लॅन काय आहे तुमचा, ही डीसीपी मेथड काय? ही डीसीपी मेथड म्हणजे तुमच्यासाठी गेम चेंजिंग करणार. ही मेथड तुम्हाला 100% सक्सेस देणार जर तुम्ही 100% फॉलो केलं तर. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा, अभ्यास कसा करायचा, नेमका अभ्यास कसा करायचा, काय अभ्यास म्हणजे काय, अभ्यास कसा करायचा, अभ्यास कसा करायचा म्हणजे काय रे? तुम्हाला पहिले हे ठरवावं लागेल ना अभ्यास कशाचा करायचा. बरोबर आहे का नाही? हे तर ठरवावं लागेल का नाही तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा. आता सध्या तुमची पोझिशन अशी बघा, एकदम थाटाबुटात, एकदम स्टाईल आहे. तर कळालं का, ही तुमची सध्या पोझिशन. जे मॅच्युअर आहे त्यांना कळाले असेल की या पोझिशनचा काही जिंदगीमध्ये अर्थ नसतो. ठीक आहे. ही पोझिशन बाजूला टाका आणि इकडे लक्ष द्या. गोल, तुमचं गोल ठरवा, ध्येय ठरवा. माझ्या काकाच्या मुलानं मला हे सांगितलं म्हणून मी इकडे आलो. ठीक आहे. माझ्या भावानं मला हे करायला सांगितलं म्हणून मी इकडे आलो. ठीक आहे. माझ्या मामाच्या मुलीनं मला हे करायला सांगितलं म्हणून मी इकडे आलो. ठीक आहे. मामाच्या मुलीनं अजून 2-3 जणांना सांगितलेलं असतं, हे तुला नाही माहित. मामाच्या मुलीवर विश्वास ठेवून त्या क्षेत्रात उतरून जातो. कळतंय ना या गोष्टी? मी का सांगतो या गोष्टी? थोडा लॉजिकली विचार करणं बाळा. तुला काय येतं? तुला सांगणारे हजारो आहे ना, आणि हजारो परीक्षा आहे. तुझा दिमाग चालतो का त्या क्षेत्रामध्ये? हा, चालतो का? अरे 10वीच्या मॅथमॅटिक्सचा सिलेबस माहित नाही, मुलगा पॉलिटेक्निक करतो. कळतंय ना? 2 तास अभ्यास करू शकत नाही आणि तू युपीएससी क्लास करायला पुण्याला जातोय. समजून घ्या. तुम्ही आई वडिलांना नाही फसवत रे, कारण आई वडिलांची जिंदगी तर आलेली नाही इथपर्यंत. इथून पुढे त्यांना जगायचंय, ते त्यांच्या भरोश्यावर जगणार. तू स्वतःला फसवतोय ना. किती वर्ष पोचणार तुला ते? ठीक आहे. हा, आणि हो, मी जर सिलेक्ट नाही झालो तर माझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे, मी ते करेल. बिनधास्त टाइमपास कर, मग दुसरा ऑप्शन असेल तर. टाइमपास स्वतःचा होतोय एवढं लक्षात ठेवा, दुसऱ्या कोणाचं होत नाही. नुकसान तुमचं होतंय. दुसऱ्या कोणाच्या भरोश्यावर राहू नका, मी याच्यासाठी अभ्यास करत मी त्याच्यासाठी. स्वतःसाठी अभ्यास करसाल, स्वतःसाठी अभ्यास करून जेव्हा सक्सेस होसाल तेव्हा ऑटोमॅटिक तुम्ही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणारच ना. ठीक आहे. तर गोल ठरवा. गोल ठरवा म्हणजे काय रे? तुमच्याकडे एवढे पेपर आहे भारतामध्ये, युपीएससी आहे, एसएससी आहे, रेल्वे, एमपीएससी आहे, त्याच्यानंतर तुमचे महाराष्ट्र पोलीस भरती आहे, इकडे आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, सरळ सेवा भरती आहे, न जाणे किती मरणाच्या एक्झाम आहे भारतामध्ये. तू ठरव तुला कोणत्या क्षेत्रात उतरायचंय. तुझ्याकडे वेळ आहे ना, 3-4 वर्ष देऊ शकतो ना स्वतःच्या जिंदगीचे, 3-4 वर्ष देऊ शकतो. एमपीएससी युपीएससी कडे वळ, 3-4 वर्ष देऊ शकतो. हे म्हटलं मी, सक्सेस मिळेलच असं नाही. सक्सेस रेट खूप कमी आहे एमपीएससी युपीएससी मध्ये. ठीक आहे. आता रेल्वेच्या जागा येणार आहे 30 तारखेपासून, त्याच्यावरती व्हिडिओ आणतो मी, टेन्शन घेऊ नका. एसएससी आहे, ठीक आहे, पण रेल्वे आणि एसएससी साठी तुम्हाला मॅथ, रिजनिंग आणि इंग्लिश तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचा अनालिसिस कर. युट्यूबवर मरणाचे व्हिडिओ पडलेले आहे, एसएससी ची तयारी कशी करावी, युपीएससी ची तयारी कशी करावी, रेल्वेची तयारी कशी करावी, हे व्हिडिओज बघ, अनालिसिस कर. की एक क्षेत्र ठरव, की एक परफेक्ट क्षेत्र निवड तू,
तुझं ध्येय ठरव की तुला नेमकं करायचं काय. याच्यासाठी काय करायचं मित्र माहिती का, एक कागद घे, एक पेन घे. तू जर खेड्यात राहत असतील एखाद्या तर मस्त शेतामध्ये जा, जिथं कोणी तुला डिस्टर्ब करणार नाही, शांततेत बस. तू जर सिटीमध्ये राहत असतील तर एखाद्या गार्डन मध्ये जा, तुला जिथं कोणी डिस्टर्ब करणार नाही तिथं बस आणि शांततेत विचार करून एक एक मुद्दा लिह. मला पोलीस भरती करायची, मी करू शकतो का, हो. मी ग्राउंड मारू शकतो का, हो. मी मॅथचा अभ्यास करू शकतो का, हो. मी बुद्धिमत्तेचा अभ्यास करू शकतो का, हो. असं लिह, एक क्षेत्र ठरव. 4-5 दिवस जाऊ दे मित्रा, काही प्रॉब्लेम नाही. 4-5 दिवस गेल्यानंतर ना तू एक चांगला निर्णय घे. आता रतन टाटा काय म्हणायचे माहिती का, रतन टाटा म्हणायचे की मी घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही ते मला माहित नाही, पण मी जो निर्णय घेतलाय तो मी योग्य करूनच दाखवणार. तसा जर तू निर्णय घेशील ना तर तू तुला सिद्ध करून दाखव नाही की नाही मी घेतलेला निर्णय योग्य होता. ठीक आहे. या क्षेत्रामध्ये जेव्हा उतरसाल ना तुम्ही, या क्षेत्रामध्ये अभ्यास करता करता जिंदगीची किती वर्ष वाया गेली हे तुम्हाला कळणार नाही मित्रांनो. भरपूर एक्झाम्पल आहे, तुमच्या डोळ्यासमोर एक्झाम्पल आहे. तुम्ही येडे नाहीये, तुम्ही मॅच्युअर आहे, तुम्हाला कळतात गोष्टी की आपल्यापेक्षा मोठ्या मुलांनी फक्त माती केलेली आपल्या लाईफची, तशी माती तुम्ही करू नका. ठीक आहे. आता तुम्ही निवडलं क्षेत्र, मी सपोज पकडलं तुम्ही एक क्षेत्र निवडलं. ठीक आहे. समजा एक सिंपल घेऊ आपण, पोलीस भरती निवडली. तुम्ही काय निवडली, पोलीस भरती. तुमचं पहिलं काम आहे मित्रांनो, पोलीस भरती निवडली, तुमचं पहिलं काम आहे त्याचा एक्झाम पॅटर्न, पेपर पॅटर्न बघ कसं आहे. हा विषय एवढ्या मार्काला येतो, हा विषय एवढ्या मार्काला येतो, हा विषय एवढ्या मार्काला येतो, हा विषय एवढ्या मार्काला येतो. किती विषय आहे, जनरली 4 विषय असतात पोलीस भरतीमध्ये, 100 मार्काचा पेपर असतो. तू बघितला पेपर पॅटर्न बघितलं. ठीक आहे. पेपर पॅटर्न बघितल्यानंतर त्याचा सिलेबस बघ. काय बघ, सिलेबस. सिलेबस मध्ये हा बुद्धिमत्तामध्ये एवढा आहे बघ, गणितामध्ये एवढं आलेलं आहे, मराठी व्याकरण एवढं आहे बघ, आणि जीके मध्ये हे क्वेश्चन येतात. सिलेबस बघून घेतला, सिलेबस बघितला. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, जी चुकी प्रत्येक जण करतो ती तुम्ही करू नका. मागच्या वर्षीचे पेपर सुचला, अभ्यास करण्याच्या अगोदर सांगते मी, अभ्यास करण्याच्या अगोदर, अभ्यासात उतरण्याच्या अगोदर पेपर बघा. कळालं. पेपर कुठून आणायचे सर, अरे मरणाची पुस्तकं पडलेली रे, मरणाचे लाखो पुस्तके, मागील वर्षी प्रश्नपत्रिका, मागील वर्षी प्रश्नपत्रिका, भरपूर पुस्तके. पुस्तक आण, एक हप्ता जाऊ दे, नाही 15 दिवस जाऊ दे, या पेपरमध्ये अनालिसिस कर, पॉइंट वाईज बघ. हा या टॉपिकला एवढं महत्व दिलेलं आहे गड्या, या टॉपिकला एवढं महत्व दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुला ठरवावं लागेल की आपल्याला पुस्तक विकत घ्यायचंय. कशासाठी, सिलेबस कंप्लीट करण्यासाठी पुस्तक तर विकत घ्यावं लागेल ना. लगेच मार्केटमध्ये जायचं आणि लगेच पुस्तके विकत घ्यायचे, स्टडी मटेरियल. कळालं. ऍटो घेऊन जायचं आणि पुस्तकं आणायचे. अरे काय राव, तयारी करताना काही विद्यार्थी मी असे बघितलेले त्यांच्याकडे पुस्तकांचा ढिगार आहे पुस्तकांचा. स्वतःला ते असं एक असं गर्वानं असं प्राऊड फील करतात स्वतः की माझ्याकडे एवढे पुस्तक आहे. अरे तू वाचले किती त्याच्यातले, हा? तुला ते पुस्तक कोणी लिहिलं ते तरी माहितीये का. जगामध्ये असं एकही पुस्तक नाही की जे तुम्हाला 100% यशाची हमी दिली, ती पूर्ण तुम्हाला प्रश्न याच्यातून मिळतील म्हणून. आणि तसं कोणी करत असेल तर त्याच्या नांदी लागू नका. आहे ना, भरपूर प्रूफ देणारे भरपूर आहे ना. आता तुम्हाला एका पेपरमध्ये दाखवतील, दुसऱ्या पेपरमध्ये त्याच्यातला एकही क्वेश्चन राहणार नाही, असे भरपूर वेळेस झालेले. मग करायचं काय सर, एक गोष्ट सांगतो, पोलीस भरतीचा आपण धरलेला आहे मनामध्ये की पोलीस भरतीची समजा तयारी करते आपण. 4 विषय ना, 4 विषयाचे फक्त 4 पुस्तक पाहिजे तुझ्याकडे, बस विषय संपला. त्याच्यानंतर दुसरं कोणतंही पुस्तक नको. 4 विषयाचे 4 पुस्तक आणि एक मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका, एवढे पुस्तक पाहिजे तुझ्याकडे. अरे बाळा, 10 पुस्तक वाचल्यापेक्षा एक पुस्तक 10, 20, 30 वेळेस वाच, पण एकच पुस्तक वाच. कळालं का. कोणतीही भरती घ्या, पोलीस भरती घ्या, कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम घ्या, त्यांचा कट ऑफ लागतो मित्रा 60 ते 70% दरम्यान. 100 पैकी 60 ते 70% दरम्यान कट ऑफ लागतो. मग बाकीचे 20-30% ते प्रश्न कोणालाच जमत नाही ना. ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यासाठी वेळ देत असतात, ज्या गोष्टी कामाच्या नाही त्याच्यासाठी वेळ कशाला द्यायचा. आता समजा तुम्ही पुस्तक वाचले, प्रत्येक प्रत्येक पुस्तक तुला 60 ते 70% प्रश्न देणार पेपरसाठी. मग उरलेल्या 30%साठी पुन्हा दुसरं पुस्तक वाचणार का तू. या चुका झाल्या नाही पाहिजे. स्टडी मटेरियल आहे ना, जेवढे विषय तेवढेच पुस्तक असले पाहिजे. मार्केटमध्ये कितीही चांगले बुक विकल्यानंतर नाही, थांब राहायचं. ठीक आहे. एक तुम्हाला जाता जाता गोष्ट सांगतो, लुसेंट जीके नावाचं जे पुस्तक आहे ना,
ते भारतातल्या सगळ्या एक्झामसाठी कामी येते, एवढं लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे तुम्हाला तुमचा संग्रह ठेवायचा असेल तर लुसेंट जीके. फक्त प्रॉब्लेम काय आहे की हिंदी आणि इंग्लिश मधने, मराठी मधनं नाही. म्हणून ते तुमच्यावर सोडतो मी, तुम्हाला वापरायचं का नाही. चला नेक्स्ट. आणले मार्केटमध्ये गेला तू, पुस्तकं आणले, खुश झाला, चेअर ऑफ स्माईल आहे, लायब्ररी जॉईन केली, सकाळी उठला, लगेच चला लायब्ररी, वाचलं पुस्तक, 3 घंटे पुस्तक वाचलं, दुपारी आला, जेवण केलं, सड झोपला, आणि 3 दिवस लायब्ररीत गेला नाही. पास होशील का? होशील का पास? अरे प्रत्येक गोष्टीला काही प्लॅनिंग असते, काही टाइम मॅनेजमेंट असते. प्लॅन म्हणजे काय? लगेच 30 दिवस लिहायचे, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, यालाही प्लॅनिंग नाही म्हणत. प्लॅनिंगचं सिंपल सांगतो तुम्हाला, सिंपल काय की 4 विषय पकडले ना आपण. आता तुम्ही रिलेट करायचंय, तुम्ही कोणत्या गोष्टीचा अभ्यास करत, 4 विषय पकडले ना, 4 विषयासाठी 1.5 तास द्यायचे तुला. फक्त किती तास द्यायचे? फक्त 1.5 तास. सकाळी 1.5 तास एका विषयाला, त्याच्यानंतर 1.5 तास दुसऱ्या विषयाला, दुपारी 1.5 तास तिसऱ्या विषयाला, आणि संध्याकाळी 1.5 तास चौथ्या विषयाला. तुम्ही जर गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असेल तर कमीत कमी 6 तास अभ्यास झाला पाहिजे तुमचा, मिनिमम 6 तास. 1.5 तास द्यायचे सर, फक्त 1.5 तास. फक्त 1.5 तास म्हणजे काय? तू जे 90 मिनिट देणार ना त्याला, ते 90 मिनिट त्याच्यासाठीच दिले गेले पाहिजे. जर तुला व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन आलं तू बघितलं नाही पाहिजे, तुला जर कॉल आला तर उचलला नाही पाहिजे. 90 मिनिट म्हणजे 90. समजा तू 50 मिनिट अभ्यास केला, किती मिनिट अभ्यास केला? 50. तुला कॉल आला, आला XYZ कॉल कोणतं, कुठला तू कॉलवर, हॅलो जेवण झालं का, असं झालं का, तसं झालं का, गेला तुझा अर्धा घंटा वाया. तुझे 1.5 तास ठरवलं होता, 50 मिनिट तिकडे घातले, 30 मिनिटं कॉलवर घातले, आणि 10 मिनिटं मग म्हणशील अरे चला 10 मिनिटं वाचून घेऊ. ऍक्च्युअली 1.5 तासामधलं तू 60 मिनिट वाचले ना, 30 मिनिट वाया घातले ना. म्हणून म्हणतोय 1.5 तास म्हणजे 1.5 तास गेलाच गेला पाहिजे. कळालं का? आणि जो रिडिंगचा सब्जेक्ट असतो ना, रिडिंगचा सब्जेक्ट नेहमी सकाळी घ्यायचा. सकाळी कोणी आपल्याला डिस्टर्ब करत नाही. ठीक आहे, अशी प्रॉपर प्लॅनिंग करायची. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय की ज्या काही आतापर्यंत तू टाइमपास करत होता, तो टाइमपास नको करू. तू जर 8 तास झोपत असेल तर 6 तास झोप. तू जर भरतीची तयारी करत असेल तू 7 तास झोप. 1 तास एक्स्ट्रा झोप लागते त्या माणसांना, कारण बॉडी थकलेली असते ना. 1 तास, जास्त नाही, 7 तास. आणि जे काहीच व्यायाम करत नाही त्यांच्यासाठी 6 तास झोप घ्यायची. ठीक आहे, झोपाचाही प्रॉपर टायमिंग. सगळ्यात बेस्ट टायमिंग झोपेचा 10:30 ते 4:30, एकदम प्रॉपर टायमिंग. या टायमामध्ये झोप घ्या, तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस बघायचे. ठीक आहे, मेंटली स्ट्रॉंग राहाल, फिजिकली स्ट्रॉंग राहाल. ठीक आहे, टाइम मॅनेजमेंट म्हणजे असं नाही की 7 ते 8:30 हा वेळ, 8 ते 8:30 हा वेळ, याला टाइम मॅनेजमेंट नाही म्हणत. टाइम मॅनेजमेंट कशाला म्हणतात की आपण जो वाया घातलेला वेळ आहे तो युटिलाइज करायचा आपल्या चांगल्या कामासाठी, त्याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे, 2 गोष्टी कळाल्या. जास्तीत जास्त फक्त 7 दिवसाचं शेड्यूल बनवायचं. किती दिवसाचं? 7 दिवस. 6 दिवस अभ्यास करायचा. किती दिवस? 6 दिवस. 7व्या दिवशी रिव्हिजनला ठेवायचा. कशाला ठेवायचा? रिव्हिजनला. लक्षात ठेवा, रिव्हिजन इज द की टू सक्सेस. ज्यांची रिव्हिजन होणार नाही त्यांना काहीच आठवणार नाही, मग तुमचं सगळं 6 दिवसाचं वाया जाईल. ठीक आहे, मग ह्या गोष्टी कशा करायच्या? याच्यासाठी तुमचं 50-30-20 रूल, 50%, 30%, 20% रूल. म्हणजे काय? एक्झाम्पल देऊन सांगतो. 90 मिनिट अभ्यास करायचा तुम्हाला, बरोबर. तुम्ही पुस्तक घेतलं, समजा तुम्ही वाचलं 1857चा उठाव. ठीक आहे, वाचलं तुम्ही, वाचलं 30. आता तुम्हाला 90 मिनिट अभ्यास करायचा आहे ना, तर तुम्ही समजा त्याला 60 मिनिट वाचलं. किती मिनिट वाचलं? 60 मिनिट. 1 घंटा वाचलं त्याला. त्याच्यानंतर 30%, 30% म्हणजे उरलेला 20 मिनिट आहे ना. आता तुमच्याकडे 30 मिनिट उरले का नाही 1 घंटा वाचन केल्यानंतर, तर उरलेले जे 30 मिनिट आहे त्या 30 मिनिटामध्ये, उरलेल्या 30 मिनिटातल्या 20 मिनिटामध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. हा उठाव कशामुळे झाला? 4 ऑप्शन. या ठिकाणी नेतृत्व कोण केले? या उठावाचे कारण काय होते? इथला बादशाह कोण होता? याचे तुम्ही प्रश्न वाचा. आणि उरलेल्या 10 मिनिटामध्ये बघा तुमचे प्रश्न कोणता चुकलेला आहे, तुमचा पॉईंट कोणता स्ट्रॉंग झालेला आहे, तुम्हाला कोणती गोष्ट आठवली नाही, तुम्हाला गोष्ट आठवली पण ती चुकली. याला म्हणतात अनालिसिस. आणि जो अनालिसिस करणार नाही तो सक्सेस होणार नाही. ही जी कॉम्पिटिशन आहे, ही कॉम्पिटिशन खूप स्मार्ट झालेली आहे आता सध्या. खूप स्मार्टली अभ्यास करतात मुलं. तुम्ही जर तीच घिसीपिटी मेथड जर वापरत असाल अभ्यासासाठी तर लवकर सक्सेस मिळणार नाही. त्याच्यानंतर नोट्स, गेम चेंजिंग. जो मुलगा, जो मुलगी, जो कॅन्डिडेट नोट्स काढतो तो तुमच्या पेक्षा समोर गेला म्हणजे गेला. एवढं लिहून घ्या, गेला तुमच्यापेक्षा समोर. नोट्स काढायच्या कशा? नोट्स काढायच्या कशा? सपोज समजा आता 1857 उठाव घेतलेला आहे आपण. तुम्ही 1857 उठाव वाचला, 1857.
ठीक आहे. मग त्याचे कारणे का झाला असा माइंड मॅप तयार करायचा. 1 2 3 एक कारण, दुसरं कारण, तिसरं कारण, पहिलं दुसरं तिसरं जे असेल ते. त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय झाले. परत याला असं थोडं कलरफुल करायचं, पेन्सिल आणायच्या कलरच्या. ठीक आहे. परिणाम 2 3. नेते कोणते कोणते होते. ठीक आहे. आता महाराष्ट्राचा अभ्यास करसाल तुम्ही तर इथं महाराष्ट्र टाका. महाराष्ट्रामध्ये काय 1857 उठावाचे परिणाम वगैरे असा माइंड मॅप तयार करा तुम्ही. याला म्हणतात नोट्स. नोट्स म्हणजे काय, पुस्तकातलं जसंच्या तसं लिहिणं. त्याला मग काय फायदा, पुस्तक तर ऑलरेडी आहेच ना तुमच्याकडे, आहे का नाही. मग थोडंफार तुम्हाला वेगळं करावं लागेल ना. जे मुलं हे करतात, नोट्स काढतात, काही जण जसंच्या तसं नोट्स, तर त्याला नोट्स नाही म्हणत. तुम्ही फक्त होमवर्क करून राहिले, जसं 9वी 10वीचं मुलं करतात तसं. कळाला टॉपिक. 50 30 20. ठीक आहे. आता काही जणांचं म्हणणं असेल की सर 1 तास अभ्यास नाही होत माझ्याकडनं. ठीक आहे, मान्य आहे. तुला 90 मिनिट अभ्यास करण्यास सांगितलं मी. 45 मिनिट हा अभ्यास कर, 45 मिनिट अभ्यास कर. दोघांच्या मध्ये थोडा गॅप ठेव, 10-15 मिनिटाचा. तिथं तुला चहा प्यायचं, पाणी प्यायचं, तुला कोणाला बोलायचं बोलून घे. जास्त नको बोलू फक्त. ठीक आहे. 45 मिनिट आहे. किती मिनिट आहे. 45 मिनिट. 45 मिनिटातला 30 मिनिट वाच, 10 मिनिट प्रश्न सोडव आणि 5 मिनिटांमध्ये चेक कर की कुठं कुठं काय काय झालेलं आहे. आणि उरलेल्या 45 मिनिटांमध्ये काय कर, नोट्स काढ त्याच टॉपिकच्या. किंवा दुसरी मेथड वापरू शकतो तू. एकदा टॉपिक कंप्लीट करून घ्यायचा 15-20 दिवसामध्ये, किंवा 1 महिना, 30 दिवस लागतील तुला. तो टॉपिक कंप्लीट करून घे. नंतर त्या रिडिंग मध्ये त्याच्या नोट्स बनव. तुला जर तहान लागली आणि तहान लागल्यावर विहीर जर खोदायला गेला तू, तुझी तहान कधीच भागणार नाही. म्हणजे काय, ऍडव्हर्टाइजमेंट आली, फॉर्म भरला, तसं नाही करायचं. तुला माहित आहे ना, समजा ऑक्टोबर मध्ये एखादी पेपर येणार आहे, तर तुझी तयारी आतापासून असली पाहिजे. पेपरची वाट नको बघू, कधीच सक्सेस होणार नाही. कळाला. नेक्स्ट, डीसीपी मेथड. आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी या मेथडने फॉलो झाल्याच पाहिजे. डीसीपी मेथड म्हणजे काय, ही आहे तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट. तुमच्या अभ्यासामध्ये टर्निंग पॉइंट आहे डीसीपी मेथड. ती म्हणजे डिसिप्लिन. शिस्त लागली पाहिजे तुला प्रत्येक कामाची. शिस्त म्हणजे काय, लेफ्ट राईट, ती शिस्त नाही रे. शिस्त म्हणजे काय, तू जर 5 वाजता उठत असेल, किती वाजता, 5 वाजता, तर तू 5 वाजताच उठला पाहिजे. तू जर 5 वाजून 15 मिनिटांनं उठला तर तुझी शिस्त बिघडली. क्लिअर अँड कट. कारण बाकीचे मुलं करतात तर तुलाही फॉलो करता आलं पाहिजे. सोमवारी उठला 5 वाजता, मंगळवारी उठला 5 वाजता, ठीक आहे, बुधवारी उठला 4 वाजता आणि गुरुवारी झोपला 7 वाजेपर्यंत. त्याला शिस्त म्हणत नाही. 4 विषय वाचायचे तुला दिवसभरातून वाचायचे ना, 4 विषय वाचणं झालेच पाहिजे. त्याला म्हणतात शिस्त. 3 विषय वाचायचे, 4था मूड नाही. कशाला करतो एक्झाम, मग जाई ना घरी. आई बाबांना मदत कर घरच्या कामामध्ये. कळतंय ना. डिसिप्लिन. काय, डिसिप्लिन. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सी, कन्सिस्टन्सी. उठला 7 वाजता, पर 5 वाजता घेऊ. 5 वाजता उठला, फ्रेश झाला, 6 वाजता लायब्ररीमध्ये गेला. 1 दिवस, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी मला करमून नाही राहिलं, चालला घरी. नाही होणार सक्सेस. सक्सेस होणार नाही. कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्यपणा. तुझ्या कामामध्ये सातत्यपणा असलाच पाहिजे. डेली तुझ्याकडून रीडिंग झालंच पाहिजे. मी सांगितलं ना 6 तास, तर 6 तास अभ्यास झालाच पाहिजे. 1 दिवस जरी मिस केला तर समजून जाईल तू दुनियेच्या मागं पडला. झालाच पाहिजे. तिसरी गोष्ट आहे प्रॅक्टिस, सराव. जो काही अभ्यास करतो त्याचा सराव झालाच पाहिजे. आणि सरावासाठी सांगितलं मी तुम्हाला 6 दिवस अभ्यास करायचा आणि 7व्या दिवशी सराव करायचा. रविवारी प्रश्न घ्यायचे, प्रश्न सोडवायचे, फक्त सराव. 7व्या दिवशी काहीच वाचायचं नाही, फक्त सराव करायचा. काय करायचा, सराव. ठीक आहे. ही मेथड फॉलो करा आणि मला सांगा, फक्त 21 दिवस फॉलो करायचे. किती दिवस, 21 दिवस. आणि 22व्या दिवशी या व्हिडिओच्या खाली कमेंट करायचं की तुमच्यात फरक झाला का नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट. हा पॉइंट तर कस काय विसरणार मित्रांनो. हा पॉइंट तर मेन आहे ना तुमच्यासाठी. सोशल मीडिया. ठीक आहे. काय करायचं, अवॉइड करायचा. अवॉइड म्हणजे काय रे, आता बघा हे जनरेशन आहे, सोशल मीडियाशी सगळे कनेक्टेड, मान्य आहे. पण आपला वेळ किती चालला. ठीक आहे. गुगल प्ले स्टोअर वरती भरपूर ऍप्स पडलेले. आपला जो आपण कोणत्या ऍपला किती वेळ देतो ना, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी भरपूर ऍप्स पडलेले. तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बघू शकता की नाही दिवसभरातला माझा वेळ एवढा मी देतो, एवढा वेळ मी याला देतो,
तुम्हाला कळायला पाहिजेत ना, तुम्हाला समजत नाही, तुम्ही युट्यूब मध्ये बसता, रील्स पाहत बसता, 1 तास निघून जातो. फेसबुक, इंस्टा वगैरे या सर्व गोष्टी छान आहे जर तुम्ही त्याचा पॉझिटिव्ह विचार केला तर. पण आपण निगेटिव्ह गोष्टीकडे जास्त वळतो. ठीक आहे, आता तर सय्यारा चालू आहे, सगळ्यांच्या मोबाईलवरती सय्याराच आहे, सय्याराच आहे, सय्याराच आहे. ठीक आहे, त्यांना काही माहिती नाही, चालले पिक्चर बघायला. अरे सय्याराच मुळे रडून राहिले तुम्ही. अरे आपण छावा पिक्चर पाहून रडणारे, छावा कळालं का, सय्यारासाठी रडणारे नाही आपण. डोक्यात घाला ही गोष्ट, कळालं ना. हे सोशल मीडियापासून शक्यतो दूर राहा. दिवसातले जर 5 तास घालत असाल तुम्ही तर तो 5 तास 1 तासावर आणण्याचा प्रयत्न करा. जास्त बघायचं नाही. माहिती आहे माइंडला एंटरटेनमेंट पाहिजे, पण तुम्ही एंटरटेनमेंट मध्ये माइंड घालून देता पूर्ण. ही चुकी करू नका, अवॉइड करायला थोडं. आणि नेक्स्ट सर्वात महत्वाचं, एक्झरसाईज करा. डेली थोडीफार तुमची एक्झरसाईज झालीच पाहिजे. 30 मिनिट तरी एक्झरसाईज झाली पाहिजे. तर सलामत तो पगडी 50. माहिती आहे तुम्हाला. तुमची बॉडी जर तुम्हाला साथ देणार नाही, लायब्ररीत गेला 15 मिनिटं बसला, माझी कंबर दुखते, माझे हातपाय दुखतात, माझं डोकं दुखतं, कशाला, जाय ना घरी, घरी आराम कर. तुमची बॉडी जर तुम्हाला मदत करत नाही तर काय फायदा ते अशा, तुम्हाला अशा जिंदगीचा काय फायदा जिथं बॉडीच तुम्हाला मदत करून नाही राहिली. एक्झरसाईज कर, प्रॉपर डाईट घे. प्रॉपर डाईट म्हणजे काय, असं प्रॉपर डाईट लगे हे तसं नाही. प्रॉपर डाईट म्हणजे काय, चांगलं जेवण करा, कोणतीही भाजी असू द्या खा. असं म्हणू नका की नाही आज मेसवर चांगली भाजी आहे, तुम्हाला तेवढं करावं लागेल ना. अरे तुम्हाला कमीत कमी तुमच्याकडे मेस लावण्यापुरते पैसे आहे आणि तुम्ही तेवढं खाता. कमीत कमी ही तरी जिंदगी चांगली आहे ना तुमची, छान जिंदगी आहे. काही जणांना काहींच्या नशिबात ते पण नाहीये, कळतंय ना. तुमच्याकडे जर गाडी आहे, ज्याच्याकडे गाडी नाही त्याच्याकडे बघा. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं आता ज्याच्याकडे गाडी आहे त्यानं बघा की नाही, कमीत कमी या जो सायकल चालवतो त्याच्यापेक्षा मी चांगला आहे. आता ज्याच्याकडे सायकल आहे बरोबर, त्यानं मग खाली विचार करा की नाही याच्याकडे सायकल पण नाही. जो पायी पायी चालतो त्यांना असा विचार करा ज्याचे पाय नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीत सुपिरियर आहे, प्रत्येक गोष्टीत तुम्ही उत्कृष्ट आहे असं समजूच नका. तुम्ही 2 टाइमचं खाताना म्हणजे तुम्ही उत्कृष्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी म्हणजे झोप. आणि झोपेबद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मिनिमम 6 तास झोप झाली पाहिजे आणि 7 तास झोप जे अकॅडमीची तयारी करतात. आता या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून तुम्ही अभ्यासाला लागायचंय. ठीक आहे, मला नाही वाटत मी कोणती काही गोष्ट मिस केलेली असेल याच्यामध्ये. ठीक आहे, आता हा जनरल व्हिडिओ होता. कसा व्हिडिओ होता, जनरल. आता प्रत्येक एक्झामसाठी मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आणेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की तुम्हाला कोणत्या एक्झामसाठी व्हिडिओज पाहिजे. त्या व्हिडिओसाठी मी प्रॉपर रिसर्च करून तुम्हाला एक चांगला व्हिडिओ देईल. तुम्हाला पोलीस भरतीचा पाहिजे, तुम्हाला एमपीएससी पाहिजे, यूपीएससी पाहिजे, एसएससी पाहिजे, त्या एक्झामचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला तो व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे, चांगला अभ्यास करा. तुमच्यावर खूप सारे म्हणजे तुमच्यासाठी खूप सारे स्ट्रगल करत आहे. तुमच्यावर खूप जणांचे स्वप्न अवलंबून आहे. त्या स्वप्नांचा भंग होऊ देऊ नका. ठीक आहे, भेड मधून जर तुम्हाला वरती यायचंय ना तर भेडपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. मी जे काही सांगितलं ही प्रॉपर मेथड अभ्यासाची, याच्यापेक्षा प्रॉपर मेथड असू शकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. आणि हो, उद्यापासून या चॅनलवरती डेली बेसिक मॅथ सिरीज येणार आहे तुमच्यासाठी. ती अवश्य बघा. तुम्हाला इंटरेस्टिंग विने मॅथमॅटिक्स शिकवतो मी. तुम्हाला कळून जाईल की मॅथ मध्ये अशीही मजा येते गणित शिकण्याची. ठीक आहे, धन्यवाद.